नमस्कार. श्री स्वामी समर्थ. लवकरच अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना सुरू होत आहे. या अधिक मासालाच पुरुषोत्तम मास किंवा मलमास असं देखील म्हटलं जातं. आता अधिक मास 17 मे 2026 पासून सुरू होत आहे आणि 15 जून 2026 ला समाप्त होणार आहे. आणि या अधिक मासामध्ये विवाहित मुलीने आपल्या आईची ओटी भरण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. आणि म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या अधिक मास महिन्यामध्ये आईची ओटी का भरली जाते, ओटी म्हणजे नेमकं काय असतं, सुवासिनी स्त्रियांचीच ओटी का भरली जाते, आई विधवा असेल तर काय करायचं, अधिक मासामध्ये सासूची ओटी भरावी का, कुमारी मुलगी असेल तर आईची ओटी भरू शकते का, आई नसेल तर कोणाची ओटी भरायची, जर मुलगी विधवा असेल तर आईची ओटी कशी भरायची, आणि जर तुम्ही बाहेर गावी किंवा दुसऱ्या देशामध्ये राहत असाल तर आईची ओटी कशा प्रकारे भरायची, अधिक मासामध्ये जोडव्यांमध्ये भर का टाकली जाते, तसंच ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती आहे, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि म्हणून माहिती कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत ऐका. माहिती आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित मानला जातो. या महिन्यामध्ये लग्न, मुंज, वास्तुशांती किंवा इतर शुभकार्य केलं जात नाही. परंतु हा अधिक मास महिना जप, तप, पूजा, दानधर्म, सेवा आणि नामस्मरणासाठी अत्यंत पवित्र महिना मानला जातो. आणि म्हणून या अधिक मासामध्ये अनेक धार्मिक परंपरा पाळल्या जातात आणि त्यातीलच एक सुंदर परंपरा म्हणजे विवाहित मुलीने आपल्या आईची ओटी भरणं. बघा, आता अनेकांना प्रश्न पडतो की ओटी म्हणजे नेमकं काय, तर आपल्या परंपरेमध्ये ओटी हा शब्द स्त्रीच्या बेंबीखालील भागासाठी वापरला जातो. हा तोच भाग आहे जिथे स्त्री गर्भधारणा करते, म्हणजेच नवजीवन निर्माण करण्याचं, पुनर्निर्मितीचं वरदान स्त्रीला लाभलेलं आहे. आणि म्हणून विवाहित स्त्रीची ओटी ही मातृत्व, सृजनशक्ती आणि समृद्धीचं प्रतीक मानली जाते. म्हणूनच ओटी भरणे म्हणजे त्या स्त्रीच्या मातृत्वाचा, त्यागाचा आणि तिच्या प्रेमाचा सन्मान करणं असं मानलं जातं. आता पूर्वीच्या काळामध्ये घरी आलेल्या सुवासिनी स्त्रियांची ओटी भरल्याशिवाय त्यांना जाऊ दिलं जात नव्हतं, कारण ओटी भरणं हा आपल्या भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो. स्त्रीची कुस उजावी यासाठी स्त्रीची ओटी भरली जाते. असं मानलं जातं की सुवासिनी स्त्रीची ओटी भरल्यानं तिला सौभाग्य, सुख आणि संतती प्राप्तीचा आशीर्वाद मिळतो. म्हणून ओटी भरणं हे संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचं प्रतिकात्मक स्वरूप मानलं जातं. आता विशेषतः आईची ओटी भरण्यामागे खूप सुंदर भावना आहे. आईनं आपल्या मुलीसाठी आयुष्यभर कष्ट केलेले असतात, तिचं संगोपन केलेलं असतं आणि कन्यादान करून तिला नवीन संसारात पाठवलेलं असतं. म्हणून आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अधिक मासामध्ये मुलगी आईची ओटी भरते. असंही मानलं जातं की या विधीमुळे पुण्य प्राप्त होतं आणि पुढच्या जन्मीसुद्धा हीच आई मिळावी अशी भावना यामागे असते. आता आपण अनेक ठिकाणी अशी परंपरा आहे की मुली आईची ओटी भरत नाही, आईची ओटी नेहमी भरली जात नाही. काही ठिकाणी मुली आईची ओटी भरतात. आता तुमच्याकडे जशी परंपरा असेल, प्रथा असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकतात. परंतु जर तुमच्याकडे आईची ओटी नेहमी भरली जात नसेल तर या अधिक मास महिन्यामध्ये तुम्ही नक्कीच तुमच्या आईची ओटी भरू शकतात. 3 वर्षातून एकदाच हा योग येत असतो आणि या शुभ योगावर आपल्याला आपल्या आईची ओटी या अधिक मास महिन्यामध्ये नक्कीच भरायची आहे. आता अनेकांना प्रश्न पडतो की फक्त सुवासिनी स्त्रियांचीच ओटी का भरली जाते, तर आपल्या परंपरेनुसार सुवासिनी स्त्री म्हणजे जिचा पती हयात आहे अशी स्त्री. लग्नानंतर स्त्रीला संसार, मातृत्व आणि नवजीवन निर्माण करण्याचं वरदान लाभत असतं असं मानलं जातं. म्हणजेच गर्भधारणा करून नवजीवन निर्माण करण्याची शक्ती ही सुवासिनी स्त्रीशी जोडली जाते. आणि म्हणून अनेक ठिकाणी फक्त सुवासिनी स्त्रियांचीच ओटी भरली जाते अशी परंपरा आहे. आता जर आई विधवा असेल तर काय करायचं, तर अनेक ठिकाणी विधवा स्त्रियांची ओटी भरली जात नाही अशी परंपरा आहे. परंतु अशा वेळी तुम्ही आईला साडी देऊ शकता, चांदीची वस्तू देऊ शकतात किंवा त्यांच्या आवडीची कोणतीही भेटवस्तू देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकतात. तसेच काही ठिकाणी अशी परंपरा आहे की प्रथम आपल्या कुलदेवीची ओटी भरायची, म्हणजे आईच्या ओटीमध्ये ज्या वस्तू ठेवायच्या असतात त्या सर्व वस्तू घेऊन प्रथम कुलदेवीची ओटी भरायची आणि त्यानंतर तीच ओटी आपल्या आईला द्यायची. अशा प्रकारे ही अनेक ठिकाणी विधवा आईची ओटी भरली जाते. आता अनेकांना प्रश्न पडतो, कुमारी मुलगी आईची ओटी भरू शकते का? जर तुमचं लग्न झालेलं नसेल तर तुम्ही या अधिक मास महिन्यामध्ये आईची ओटी भरू शकता का? तर बघा, अनेक ठिकाणी
फक्त सुवासिनी स्त्रियांनाच ओटी भरण्याचा मान दिला जातो आणि म्हणून जर तुम्ही कुमारिका असाल तर तुम्ही स्वतः आईची ओटी भरू शकत नाही, परंतु तुमची जर इच्छा असेल तुमच्या आईची ओटी भरायची या अधिक मास महिन्यामध्ये, तर तुम्ही तुमच्या लग्न झालेल्या मोठ्या बहिणीकडून किंवा घरातील इतर सुवासिनी स्त्रियांकडून किंवा नातेवाईक महिलेकडून आईची ओटी भरू शकतात आणि तुम्हाला ज्या वस्तू आईला द्यायच्या असतील त्या त्यांच्या हाताने आईच्या ओटीमध्ये ठेवू शकता। आता जर मुलगी विधवा असेल तर काय करायचं? अशा वेळी सुद्धा अनेक ठिकाणी दुसऱ्या सुवासिनी स्त्रींच्या हातूनच आईची ओटी भरली जाते, म्हणजे तुमच्या मुलीकडून, बहिणीकडून, जावेकडून किंवा घरात इतर ज्या सुवासिनी स्त्रिया असतील त्यांच्या हातून तुम्ही तुमच्या आईची ओटी भरू शकतात आणि तुम्हाला ज्या वस्तू आईला द्यायच्या असतील त्या वस्तू तुम्ही त्यांच्या हाताने देऊ शकतात। आता जर आई नसेल तर काय करायचं? तर बघा, तुमच्या आयुष्यामध्ये अशी एखादी स्त्री नक्की असेल जिला तुम्ही आईच्या जागी मानता। ती तुमची मावशी असू शकते, काकू असू शकते, मोठी बहीण असू शकते किंवा इतर कोणतीही जवळची स्त्री असू शकते। तर अशा वेळी तुम्ही त्या व्यक्तीची ओटी भरू शकता। आता अनेक जणी बाहेरगावी किंवा परदेशामध्ये राहतात, मग अशा वेळी आईची ओटी कशी भरायची? तर अशा वेळी तुम्ही तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीकडे पैसे पाठवू शकतात आणि आईसाठी साडी, खण किंवा इतर वस्तू घेऊन तुमच्या वतीनं आईची ओटी भरायला सांगू शकता। आता अनेकांना प्रश्न पडतो, अधिक मासामध्ये सासूची ओटी भरावी का? तर आपल्या परंपरेमध्ये लग्नानंतर जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा सासू आपल्या सुनेची ओटी भरत असते। असं मानलं जातं की त्यावेळी सासू आपल्या घराचा वंश, आपला मुलगा आणि आपल्या घराची जबाबदारी राजी खुशी आपल्या सुनेच्या ओटीमध्ये टाकत असते आणि म्हणून ती ओटी आपल्याला परत करता येत नाही, परत भरली जात नाही अशी श्रद्धा अनेक ठिकाणी मानली जाते आणि म्हणूनच अधिक मासामध्ये सासूची ओटी भरली जात नाही, सून सासूची ओटी भरत नाही असं सांगितलं जातं। परंतु याचा अर्थ सासूचा आदर करायचा नाही असा अजिबात नाही। तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही या अधिक मासामध्ये सासूला साडी देऊ शकता, त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू देऊ शकता किंवा प्रेमाने त्यांचा सन्मान करू शकता। आता ओटी भरण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात ते पाहूया। नवीन साडी, खण, एक अखंड नारळ, श्रीफळ, मुठभर तांदूळ, हळद कुंकू, 2 किंवा 5 सुपाऱ्या, लेकुरवाळ हळकुंड, 5 प्रकारची फळं आणि दक्षिणा म्हणून थोडेसे पैसे तुम्ही ओटीमध्ये टाकू शकतात। आता असं काही नाही की ज्या वस्तू मी सांगितल्या त्याच तुम्ही दिल्या पाहिजे। तुमच्या यथाशक्ती, तुमची जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे तुम्ही आईची ओटी भरू शकतात। तुम्ही एखादा ब्लाऊज पीस घेऊन जरी आईची ओटी भरली तरी चालेल, काहीच हरकत नाही। शेवटी श्रद्धा ही महत्त्वाची असते आणि म्हणून तुम्हाला तुमच्या यथाशक्ती ज्या वस्तू देणं शक्य होईल त्या वस्तू तुम्ही ओटीमध्ये देऊ शकता। आता ओटी कशी भरायची? तर बघा, सर्वप्रथम आईला पाटावर किंवा आसनावर सन्मानानं बसवायचं आहे। त्यानंतर तिच्या पायांवर पाणी घालून आदरपूर्वक पूजन करायचं आहे, हळद कुंकू लावायचं, औक्षण करायचं आणि मग साडीच्या पदरामध्ये किंवा खणामध्ये तांदूळ, नारळ, सुपारी, हळकुंड आणि फळं ठेवून आईची ओटी भरायची आहे। त्यानंतर आपल्या आईच्या पाया पडून तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे। त्याचबरोबर अधिक मास महिन्यामध्ये आणखी एक सुंदर परंपरा पाळली जाते। अनेक सुवासिनी स्त्रिया या अधिक मासामध्ये आपल्या माहेराहून जोडव्यांमध्ये भर टाकत असतात, म्हणजेच आई आपल्या लेकीच्या जोडव्यांमध्ये आणखी काही पैसे टाकून नवीन जोडवी बनवून देत असते, कारण जोडवे हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं आणि आपल्या मुलीचं सौभाग्य अखंड राहावं, तिचं वैवाहिक जीवन सुख समाधान आणि समृद्धीनं भरलेलं राहावं, ती कायम सुवासिनी राहावी या प्रेमळ भावनेने आई आपल्या लेकीच्या जोडव्यांमध्ये भर टाकत असते। अधिक मासामध्ये अनेक सुवासिनी स्त्रिया नवीन जोडवी परिधान करत असतात। आता जर तुम्हाला माहेराहून जोडव्यांसाठी पैसे मिळाले नाही किंवा तुम्ही आईकडून भर टाकू शकत नाही जोडव्यांमध्ये, तर अशा वेळी तुम्ही स्वतःच्या पैशांनी सुद्धा जोडव्यांमध्ये भर टाकू शकता, म्हणजे तुमच्या जुन्या जोडव्यांमध्ये आणखी पैसे टाकून ती वाढवून पुन्हा पायामध्ये परिधान करू शकता। असं करणं हे सौभाग्य, समृद्धी आणि वैवाहिक सुखासाठी शुभ मानलं जातं। आता या व्यतिरिक्त जर तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की विचारा। माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा तुमच्यावर सदैव राहो। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत, तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।